मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। शरद पवार अध्यक्ष असलेल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या चौकशीचे आदेश। साखर आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून चौकशीच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना। वसंतदादा इन्स्टिट्यूटच्या चौकशीचे आदेश देण्यात आले नसल्याची सूत्रांची माहिती। तर ऊस उत्पादकांकडून 1 रुपये कापून घेतला जातो त्या संदर्भात ऑडिट करण्याची विखेंनी मागणी केल्याची माहिती। भाजपने ठाण्यानंतर मोर्चा आता बारामतीकडे वळवला। वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या चौकशीचे आदेशानंतर रोहित पवारांचं ट्विट। तर सहकारी संस्था मोडीत काढण्याचं काम सुरू आहे, सुप्रिया सुळेंची टीका। मुख्यमंत्र्यांकडे आलेल्या तक्रारींसंदर्भात चौकशी होत असते, चौकशीला का घाबरायचं? चौकशी जाणून बुजवून कोणी लावत नाही। फडणवीसांच्या चौकशीच्या आदेशावर बावनकुळेंची टीका। कर्जमाफीसाठी बच्चू कडूंचा आज नागपुरात भव्य मोर्चा। 4 वाजेपर्यंत वाट पाहणार, नंतर रामगिरी बंगल्यावर कूच करणार। बच्चू कडू यांचा इशारा। तर मुख्यमंत्र्यांसोबतच्या आजच्या बैठकीवर शेतकरी नेत्यांचा बहिष्कार। जळगावच्या शिवरामनगरमधील एकनाथ खडसे यांच्या निवासस्थानी चोरी। खडसे दिवाळीच्या सुट्टीनिमित्त बाहेर गावी गेले असताना चोरीची घटना। तर 7 ते 8 तोळं सोनं चोरीला गेल्याची माहिती। बिल्डरच्या बाजूने बॅकआउट झाल्यास संबंधित रक्कम परत देण्यात येणार नाही, गोखले बिल्डरच्या करारात उल्लेख। त्यामुळे 230 कोटी गोठवा। जैन बोर्डिंगच्या सर्व ट्रस्टींना बरखास्त करा, धंगेकरांची मागणी। फडणवीसांपर्यंत आमचा आवाज पोहोचलाय, फडणवीसही आमच्या सोबत आहेत, मोहोळ फसू नये म्हणून विशाल गोखलेंकडून व्यवहाराचा त्याग। जैन मुनी गुप्तीनंदी महाराजांचं विधान। रवींद्र धंगेकर आज मुंबईमध्ये उपमुख्यमंत्री शिंदेंना भेटणार, पुण्यातील जैन बोर्डिंग प्रकरणासंदर्भात चर्चा करणार असल्याची माहिती। महाराष्ट्रात भाजप कोणाच्याही कुबड्यांवर चालत नाही, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये विरोधकांचा सुपडा साफ करा, दुर्बीण लावूनही सापडता कामा नये, मुंबईतून अमित शहांची गर्जना। कुबड्या बोलून शहांकडून शिंदेंची सेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा अपमान। स्वाभिमान असेल तर शिंदेंनी सरकारमधून बाहेर पडावं, संजय राऊतांची टीका। अमित शहांच्या वक्तव्याचा दुसरा कोणताही अर्थ नाही, महायुतीमध्ये प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार, शक्य तिथे महायुतीमध्ये लढणार, चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य। अजित पवारांचेच काही नेते भाजपच्या वाटेवर। 2029 मध्ये 2 कुबड्यांकडे नेते राहणार नाहीयेत, शिंदेंना उद्धव ठाकरेंकडे तर अजित पवारांना शरद पवार यांच्याकडे चर्चेसाठी यावं लागेल, रोहित पवार यांची टीका। अनाकोंडा भूमिपूजन करून गेला, त्याला मुंबई गिळायची आहे, उद्धव ठाकरेंकडून अमित शहांचा अनाकोंडाचा उल्लेख। तर उद्धव ठाकरे भस्म्यारोग झालेला अनाकोंडा, शिंदेंचा पलटवार। उद्धव ठाकरे घरात बसलेले अजगर आहेत, उद्धव ठाकरेंनी गेल्या 25 वर्षात मुंबई गिळंकृत केली, उद्धव ठाकरेंना मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं प्रत्युत्तर। पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मुंबई दौऱ्यावर, इंडिया मॅरिटाईम लीडर्स कॉन्क्लेव्हमध्ये मोदी सहभागी होणार। उद्या संध्याकाळी 4 वाजता मोदी संबोधित करणार असल्याची माहिती। राज्यात कृत्रिम वाळू म्हणजेच एम सँडचा वापर करण्यासंदर्भात धोरण निश्चित। एम सँड युनिट मंजुरीचे शासन अधिकार आता जिल्हाधिकाऱ्यांना, बावनकुळेंचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र। सर्वपक्षीय शिष्टमंडळ आज मुंबई पोलीस आयुक्तांना भेटणार, शिष्टमंडळ 1 नोव्हेंबरला निघणाऱ्या मोर्चासंदर्भात चर्चा करणार असल्याची माहिती। नांदेडमध्ये घरकुल लाभार्थ्यांकडून पैसे घेतल्याचा प्रकार, पैसे घेतल्याची इंजिनियर आणि ऑपरेटरची आमदार राजेश पवार यांच्यासमोर कबुली। यापुढे पैसे घेणार नाही, आमदार राजेश पवार यांनी अधिकाऱ्यांना शपथ दिली। फलटण प्रकरणातील आरोपी गोपाल बदनेने पोलिसांना शरण येण्यापूर्वी मोबाईल लपवला, दोन्ही आरोपी महिला डॉक्टरच्या संपर्कात असल्याची कबुली। माजी खासदार हिना गावित आज भाजपमध्ये घरवापसी करणार, प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये हिना गावित यांचा पक्षप्रवेश होणार। छत्रपती संभाजीनगरमध्ये बेकायदेशीर कॉल सेंटरवर कारवाई, कॉल सेंटरच्या माध्यमातून आर्थिक फसवणूक केली जात होती। कार्तिकी एकादशी यात्रेनिमित्त एसटी महामंडळ संच, राज्यभरातून पंढरपूरसाठी एसटीच्या 1150 जादा बसेस। जळगावातील अनेक भागांमध्ये अवकाळी पावसाचा कापूस उत्पादकांना फटका, कापूस पूर्णपणे भिजल्यानं गळून पडत असल्याचं चित्र। नागपूरसहित विदर्भावर तीव्र अवकाळी पावसाचं संकट, आजपासून पुढील 3 दिवस विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता। बंगालच्या उपसागरातील मोन्था या चक्रीवादळाचा विदर्भाला फटका बसणार।
नांदेडहून आता मुंबई गोव्यासाठी विमानसेवा सुरू होणार. 15 नोव्हेंबरपासून दररोज विमानसेवा. नांदेडहून तिरुपती कोल्हापूरसाठी ही विमानसेवा सुरू करण्याचा प्रयत्न. अशोक चव्हाणांची माहिती. लंडनहून आणलेल्या ऐतिहासिक वाघनखांचं आजपासून कोल्हापुरात प्रदर्शन. शिवशस्त्र शौर्यगाथा प्रदर्शनाचं मंत्री आशिष शेलार यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन होणार. मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस. मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत. यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी.